जिल्हा परिषद मार्फत राबवल्या जातात। या सर्व योजनांचा आणि सर्व कामकाजांच्या बाबतीमध्ये आम्ही गती देण्याचा आमचा मानस आहे। विभागीय आयुक्त स्वतः या उपक्रमात सहभागी होते। मी सुरुवात तर निश्चितपणानं आम्ही 28 तारखेला पूर्ण विभागामध्ये 76 ब्लॉकमध्ये 76 गावामध्ये ही योजना एकाच दिवशी सुरू होईल आणि मी पहिल्या दिवशी तर जाणारच आहे, नंतरच मी आलटून पालटून वेगळ्या जिल्ह्यात वेगळ्या तालुक्यात असं माझं जाणं येणं राहील निश्चितपणे। फीडबॅक मेकॅनिझम तुमचा कसा असेल ते पण सांगा। याच्यामध्ये आम्ही एक गुगल फॉर्म घालून देणार आहोत आमच्या ह्या 76 गावांसाठी। त्या आठवड्यात काय कामकाज, कुठल्या मुद्द्यावर कामकाज झालं किंवा चर्चा झाली किंवा कुठले प्रश्न समोर आले, त्याच्या माध्यमातून तो आम्ही डिव्हिजनल लेवलला तो माहिती गोळा करू आणि कशा प्रकारचे प्रश्न नागरिकांकडून येत आहेत आणि ते कसे सोडवले जाऊ शकतात याच्यावर विचारमंथन करू। त्या माहितीच्या आधारे आढावा घेऊ आणि निश्चितपणानं आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी, BDO आणि इतर HOD जे आहेत जिल्हा लेवल, जिल्हा परिषद लेवलला आणि तालुका लेवलला, त्या सर्वांना सहभागी करून घेऊन हे प्रश्न सोडवण्याच्या कामाला आम्ही गती देऊ। मराठवाड्यामध्ये 8,500 पेक्षा जास्त गावं आहेत। हा उपक्रम पुढील 100 दिवस चालेल की टाइम ऑफ पिरियड वाढेल? आता ही कल्पना जरी आम्ही 100 दिवसाच्या माध्यमातून ज्या गाव भेटी किंवा ज्या व्हिजिट्स करण्याच्या ज्या सूचना राज्य सरकारच्या होत्या त्याच्याच त्या सूत्राला धरूनच आम्ही एक्सटेंडेड फॉर्ममध्ये ही योजना आम्ही राबवतो आहोत आणि ती पुढं आम्ही चालू ठेवणार आहोत। ती काही 100 दिवसासाठी हा एक सुरू केलेला कार्यक्रम असेल, 100 दिवसाच्या एका मुद्द्यामधून प्रेरणा घेऊन सुरू केलेला कार्यक्रम असेल, पण तो आमचा कंटिन्यू चालू ठेवण्याचा आमचा इरादा आहे। कुठल्या तारखेला कुठल्या योजना राबवली याची माहिती नागरिकांना कशी मिळेल? आता 28 तारखेला जी गावं आम्ही घेऊ प्रत्येक तालुक्यातलं, म्हणजे असे 76 गावांच्या बाबतीमध्ये आम्ही BDOंशी संपर्क साधून ती 76 गावांची लिस्ट तयार करू आणि ती आपल्याला माहिती देऊ, ती आपल्या माध्यमातून लोकांना आम्ही पोचवू आणि या पुढच्या जो दुसरा आठवडा, तिसरा आठवडा त्यावेळेला तर आम्हाला अगोदरच नियोजन करता येईल। आता हे पहिल्या आठवड्यातलं थोडंसं अजून आम्ही 76 गावांची लिस्ट करून ती आपल्या माध्यमातून लोकांना कळवू आणि तिथून पुढं तर आम्ही नंतर एक लिखित आदेशच काढू, दुसऱ्या आठवड्यात कुठली घ्यायची, तिसऱ्या आठवड्यात कुठली, असं निमंत्रित यासाठी केलं होतं की आम्ही आमच्या 8ही जिल्ह्यांचा जो आपला छत्रपती संभाजीनगर जो महसुली विभाग आहे याच्यामध्ये एक दिवस गावकऱ्यांसोबत अशा प्रकारचं एक कल्पना आम्ही राबवू इच्छितो आहे आणि त्याच्यासाठी आम्ही आठवड्यातला बुधवार हा जो वार आहे तो निश्चित केलेला आहे आणि प्रत्येक आठवड्यात एका तालुक्यातलं एक गाव असं आपल्या महसुली विभागामध्ये 76 पंचायत समित्या आहेत, म्हणजे 76 ब्लॉक आहेत। तर एका आठवड्यात 76 गावाला आमचे पंचायत समितीचे सर्व अधिकारी व्हिजिट करतील, प्रत्येक तालुक्यातलं एक गाव एका आठवड्याला। अशा पद्धतीने प्रत्येक आठवड्याला 76 गावं असं रोटेशननी पुढे जात असे आम्ही गावात आमचा पूर्ण अधिकारी कर्मचाऱ्यांचा संच जाईल आणि ढोबळमानानं सकाळी 8:30 ते 9 वाजल्यापासून जाईल आणि दुपारी 1-1:30 वाजेपर्यंत एक 4-5 तासाचा संवाद गावकऱ्यांबरोबर आम्ही करू आणि त्याच्यात गावकऱ्यांचे जे काही छोटे मोठे प्रश्न आहेत ते आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करू। जे जागेवर लगेच सोडवणं शक्य आहे ते आम्ही तिथं सोडवण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि त्यानंतर ज्याला काही थोडासा पंचायत समितीत येऊन किंवा जिल्हा परिषदेला वरती कळवून ज्याच्यामध्ये निर्णय अपेक्षित आहे त्याचे आपण पुढच्या संचिका आणि त्याचे निर्णय त्या पद्धतीनं पुढच्या काळामध्ये होतील। अशा प्रकारचं आमची जी काही जिल्हा परिषदेची आणि पंचायत समितीची आणि ग्रामपंचायतीची यंत्रणा गावांमध्ये जाईल, प्रत्येक आठवड्याला एका गावामध्ये एका तालुक्यातल्या, आणि लोकांबरोबर संवाद वाढवेल, लोकांचे प्रश्न समजावून घेतील आणि लोकांचे जाग्यावर सुटणारे प्रश्न जाग्यावर सोडू, ज्याला थोडा वेळ लागणार आहे ते परत आल्यानंतर त्याच्यावर जी काही प्रक्रिया आपल्याला करावी लागते
तांत्रिक मान्यता किंवा प्रशासकीय मान्यता किंवा जे काही कामकाज करावं लागतं ऑफिसमध्ये येऊन, ते कामकाज करून आम्ही नागरिकांचे प्रश्न सोडवण्यावर भर देण्यासाठी खास करून आपलं एक रचनात्मक पद्धतीनं म्हणजे एक स्ट्रक्चर्ड फॉर्ममध्ये आम्ही ही एक योजना राबवण्याचं नियोजित केलेलं आहे. आणि पहिल्या 1-2 आठवड्यामध्ये आम्हाला निश्चित कशा प्रकारे प्रतिसाद गावांचा मिळतो आहे, नागरिकांचा मिळतो आहे, त्याचा अनुभव घेऊन आम्ही जशी आम्हाला करेक्टिव्ह मेजर्स घ्यावे लागतील, काही सुधारणात्मक गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड कराव्या लागतील ते आम्ही निश्चितपणानं करू. आणि याच्यातून लोकांबरोबर आमचे डायलॉग वाढल्यामुळे आम्हाला त्यांचे प्रश्न समजतील, त्यांच्या अडचणी समजतील आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याची गती वाढेल असे आमची अपेक्षा आहे. आणि ती निश्चितपणानं आम्ही आपण पहिलं जो आहे तो 10 विभागाचं काम आहे. आणि एकूण जवळजवळ जिल्हा परिषदांतर्गत 10 विभाग कामकाज करतात. तर असे 10 विभागांचे जे अधिकारी आहेत ते अधिकारी गावामध्ये जाऊन जिल्हा परिषद